कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार, पोलिसांकडून तपास सुरू. महाड तालुक्यातील पानसरी इथे घराला आग, आगीत संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका, लहरी हवामानामुळे आंबा, काजू आणि इतर पिकांचे नुकसान. आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त महाडमध्ये रक्तदान शिबिर, समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांवर अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असे आरोपीचे नाव असून धार्मिक आणि काळ्या जादूच्या बहाण्याने महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बाबाजान लोकांचा विश्वास संपादन करत आर्थिक, वैवाहिक आणि वैयक्तिक समस्या सोडून देण्याचा आमिष दाखवत असे. खालापूर परिसरातील एका विवाहित महिलेला मध्यरात्री फार्म हाऊसवर बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात सांताक्रूज येथे आई आणि मुलीवर बलात्कार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी खालापूर आणि कळंबोली परिसरात सक्रिय होता. धार्मिक भावना आणि अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अनेकांची फसवणूक केल्याचं देखील समोर आलंय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कळंबोलीतून तसं त्याला सोसायटीमधून काढून टाकलं म्हणून ऐकण्यात आलं होतं आणि इकडं येऊन तो सज्जनसारखा काही दिवस वागला. त्याच्यामुळं काही लोकांचा विश्वास त्याच्यावर बसला की सुधारला असेल वगैरे असं काही. आता हे पण व्यक्ती ते लहानपणापासून ओळखत होते. तर यांनी पण बोलले की हा पहिले चोऱ्या माऱ्या करायचा आणि आता सुधारला असेल गडी म्हणून त्याच्या म्हणजे त्याला घेऊन चालायचे, त्याचं बोललेलं ऐकायचे. तर आम्हाला मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे थोडासा पाठिंबा मिळाल्यामुळं आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन होतो आणि थोडंसं सावध होतो आम्ही की हा काही ना काही कांड करल म्हणून आम्हाला होती शंका. तरी आम्ही सावरायचा प्रयत्न करायचो. काही लोक आले त्यांना सांगायचा प्रयत्न करायचो, पण ते पण अंधश्रद्धेच्या पोटी ऐकायचे नाहीत. ते मनाने काय त्यांच्या मनगडत गोष्टी ऐकून त्याच्या नादी लागल्या. या खालापूरच्या फार्म हाऊसवरती रात्रीच्या वेळेस अत्याचार केलेला आहे महिलांनी, तुम्ही FIR दिलेली आहे. ते रात्रीच्या वेळी येऊन शनी आपलं त्यांना थांबून ठेवायचं ते 8-8:30च्या सुमारास आणि 10-11 नंतर त्यांचा इलाज काय पूजापाठ वगैरे करून त्यांना वंशामध्ये करून काय त्यांना औषध वगैरे प्यायला देऊन त्यांना गुंगीची औषधं देऊन वगैरे काय त्यांचं एक घाण काम करायचं. तो असं FIR मध्ये पण दाखल केलेलं आहे. वो तो कम से कम 1 साल का रहता है. 1 साल का बाद 7-8 महीना हो गया इधर से रूम छोड़ के निकल गए. अभी वो रूम में दूसरा कोई है? दूसरा कोई है. बराबर. ये बाबा को आप पहचानते थे? हाँ. क्या नाम बाबा, क्या नाम था उनका? उनका नाम तो मेरे को याद नहीं. बाबा थे? हाँ, बाबा था. उसको बाबा बोल के सबको जान पैसा नहीं. उसका नाम हकीकत क्या है उनको मालूम नहीं. और बहुत जन आते थे उनके पास? हाँ, बहुत जन आता है. हमेशा गर्दी लेडीज़ भी आता था, औरत भी आदमी भी आता था. जब आता था हम लोग कंप्लेन करता, भाई इतना लोग इधर नहीं आना चाहिए, निकल जाओ इधर से. कोई कांड करके निकल गया इधर से. लेडीज ज़्यादा थे? अभी नहीं रहते? अभी नहीं रहते, निकल गया इधर से. 7-8 महीना हुआ. डिसेंबर 2024मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला. सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता. त्याला अटक करण्यात आली तात्काळ.
त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी मान्य न्यायालयामध्ये आता दाखल केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या पीडित तरुणीने इथे येऊन सांगण्याचं धाडस दाखवल्यामुळे आपल्याला आपल्यासमोर तो प्रकार उघडकीस आला आणि त्याच्यामध्ये त्या बाबाला अटक करून योग्य प्रकारे तपास करण्यात आलेला आहे. हा जो मूळचा राहणार आहे तो कळंबोली नवी मुंबई इथला आहे आणि ह्याच प्रकारचा गुन्हा त्यांच्या विरुद्ध सांताक्रूज पोलीस स्टेशन मुंबई शहर येथे एक दाखल आहे आणि आपल्याकडे खालापूर पोलीस स्टेशनला इथे एक दाखल आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पानसरी मोहल्ल्यात समीर पठाण यांच्या घराला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याची माहिती मिळताच महाड नगरसेवक वजीरभाई कोंडिवकर यांनी तात्काळ महाड नगर परिषद अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र आग लागेपर्यंत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे परिसरात घरे एकमेकांना लागून असल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. मात्र वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाणे करत असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायती शेतीला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा मोठा फटका बसलाय. मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या लहरी हवामानामुळे आंबा, काजू, जांभूळ आणि कोकम पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. यंदा आधीच आंब्याचं उत्पादन कमी झालं असून तिसऱ्या टप्प्यातील आंबाफळ झाडावरून गळून पडत आहे, तर शेवटच्या टप्प्यातील काजू पीकही संकटात सापडलंय. ढगाळ वातावरणामुळे जांभूळ आणि कोकम पिकांना देखील मोठा फटका बसल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे. लहरी हवामानामुळे बागायती शेतीचे नुकसान वाढत असून बागायतदार वर्ग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आंबा आणि काजू बागायतदारांसाठी जाहीर केलेली मदत वाढवून द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांकडून करण्यात येते आहे. आज हे संपूर्ण आपल्या कोकण पट्ट्यामध्ये जे ढगाळ वातावरण आहे त्याचा परिणाम आज आंबा, काजू आणि कोकम, जांभूळ ह्या सगळ्या आपल्या कोकणातल्या पिकांवर प्रचंड प्रमाणात झालेला आहे. ह्या ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. शिवाय ढगाळ वातावरणामुळे झाडांना प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते ती मंदावते आणि त्यामुळे त्या झाडावर असलेली फळं ही गळून खाली पडत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं बरंच मोठं नुकसान होतं. आज आपण पहिल्यापासूनच हवामानाच्या परिणामामुळे आंबा बागेमध्ये 10 ते 15% उत्पन्न आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जो मोहर आलेला होता तो बऱ्याच बागायतदारांनी किंवा आम्ही सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून जी आपणाला फळं आज झाडावर दिसत होती ती आज ह्या ढगाळ वातावरणामुळे किंवा झालेल्या पावसामुळे गळायला सुरुवात झाली आणि ती आज आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तरी झालं झाडाखाली किती प्रमाणात पडलेली आहे आणि हे आम्ही मोठ्या प्रमाणात खर्च करून हे 3 नंबरचं पीक टिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आम्हाला काय ते टिकत नाही आहे झाडावर आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वर्षीच्या बदललेल्या हवामानानुसार या ठिकाणी हे अस्मानी संकट आहे. कारण हापूस तर या ठिकाणी काही लोक म्हणतात 90% 85%, पण हापूस हा जर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर जवळजवळ 95% हापूस संपलेला आहे. आणि आता या ठिकाणी इतर जे आता मी उभा आहे हे मानकुरचं झाड आहे, ह्याच्यावर म्हणजे अदर दॅन हापूस जे आहे तर समजा केशर असेल किंवा हे इतर झाडं आहेत त्याच्यावर कुठेतरी थोडाफार आंबा आहे. पण याचा जो हवामानाचा जो मोठा परिणाम आहे तो हापूस आंब्यावर तर झालाच, परंतु नुसता हापूस आंब्यावर झाला नाही. इतर जी आपली कोकणातली महत्त्वाची जी अर्थनीतीची जी झाडं आहेत, उदाहरणार्थ सांगायचं तर कोकम, हा कोकम खूपच कमी आहे. जांभूळ तर आज कुठे दिसत नाही. इवन दॅट की बाकीची जी सगळी फळं आहे म्हणजे ज्याच्यावर कोकणातल्या माणसाची अर्थनीती आहे किंवा ज्याचं पूर्ण वर्षाचं बजेट आहे की ज्याचं सगळे खर्च हा त्याच्यावर अवलंबून असतात ते या ठिकाणी आज काहीच दिसत नाही आहे. आणि याला माझ्या मताप्रमाणे 2-3 गोष्टी आहेत. फक्त हवामानाला दोष देऊन चालणार नाही. एक तर या ठिकाणी हापूस आंब्याच्या बाबतीत गेली 5 ते 7 वर्ष वेगवेगळ्या कारणाने त्या हापूस आंब्याचं उत्पादन होत नाही आहे.
कोकण कृषी विद्यापीठाकडून त्याच्यासाठी लागणारं जे संशोधन आहे असं का होतंय, ह्या बदलत्या हवामानामध्ये हापूस आंबा कसा टिकेल किंवा शेतकरी कसा जगेल ह्याच्यासाठी काही अधिकचं संशोधन होण्याची गरज आहे. उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यातील महाड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिवसेना, युवासेना, कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या रक्तदान शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा संदेश देत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 40 बॅग रक्त संकलित करण्यात आले. एकूण 100 बॅग रक्त संकलनाचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला. रक्तदान ही सर्वोत्तम समाजसेवा असल्याचं सांगत अनेक तरुणांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या रक्तदान शिबिरातून संकलित रक्त गरजू तरुणांच्या उपचारासाठी उपयोगी पडणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. या समाजोपयोगी उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश दिला जात असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील धरमतर चेकपोस्ट पुढे वडखळ अलिबाग मार्गावर झालेल्या भीषण अपघातात आयशर टेम्पोतील हेल्परचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अलिबागकडून वडखळच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ट्रेलर वाहतुकीस अडथळा होईल अशा स्थितीत उभा केल्याचा आरोप करण्यात येतोय. या धडकेत आयशर टेम्पोतील हेल्पर संदेश कृष्णा तेलगे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातावेळी आयशर टेम्पो चालक अल्पेश पाटील हे वाहन चालवत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी ट्रेलर चालक शिवपूजन पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडखळ पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.